नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में 30 अगस्त को आयोजित होने वाली 32वीं मेयर वर्षा मैराथन 2026 की तैयारियां तेज हो गई हैं। महापौर शर्मिला पिंपोलकर ने उपमहापौर कृष्णा पाटिल, सभागृह नेता हनुमंत जगदाले, विपक्ष के नेता शानू पठान, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त क्रीड़ा मीनल पालांडे और अन्य अधिकारियों के साथ पूरे मैराथन रूट का निरीक्षण किया। निरीक्षण के दौरान सड़क मरम्मत, ट्रैफिक व्यवस्था, साफ सफाई और खिलाड़ियों की सुरक्षा को लेकर अधिकारियों को आवश्यक निर्देश दिए गए। नितिन कंपनी सर्विस रोड पर चल रहे कार्यों को मैराथन तक रोकने और पूरे रूट को बाधा मुक्त रखने के भी निर्देश दिए गए। महापौर ने सभी विभागों को तय समय में तैयारियां पूरी करने के निर्देश देते हुए नागरिकों से 30 अगस्त को होने वाली मेयर वर्षा मैराथन में बढ़चढ़कर भाग लेने की अपील की। ठाणे से यूसुफपुरी की रिपोर्ट। ऐसी ही हर बड़ी खबर के लिए जुड़े रहिए SY लाइव न्यूज के साथ। नमस्कार। ठाणे शहरामध्ये मॅरेथॉन स्पर्धा ही घेतली जाते ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून। 32वी मॅरेथॉन स्पर्धा आहे। आज 7 वर्षांनी पुन्हा एकदा ठाणे शहरामध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा धावणार आहे। खेळाडूंना एक आव्हानात्मक खरं तर आहे। बरेच खेळाडूंचे महापौर म्हणून मला फोन आलेले आहेत की मॅडम खूप तुमचे आभार की ही स्पर्धा तुम्ही ठाणे शहरात पुन्हा एकदा घेताय। आज पाहणी दौरा या संदर्भात ठेवलेला आहे की खेळाडूंची सुरक्षा, त्यांना पिण्याच्या पाण्याची सुरक्षा, रस्ते व्यवस्थित आहेत की नाही, ट्रॅफिक पोलीस हे व्यवस्थित आहेत की नाही, यांचा सगळ्यांचा पाहणी दौरा तिथे केलेला आहे। काही ठिकाणी MMRD ची कामं चालू आहेत, त्यांनाही आपण बैठक त्यांची आपण घेणारच आहोत। तर काही ठिकाणी मला व्यवस्थित असे रस्ते दिसले नाहीये, तर ती सुरक्षा पण व्यवस्था केली गेली पाहिजे। या संदर्भात आपण त्यांच्याबरोबर बसणार आहोत आणि खूप उत्तम आणि चांगल्या पद्धतीने ही वर्षा मॅरेथॉन संपन्न होईल। आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 32 वर्ष ही मॅरेथॉन स्पर्धा सतत चालू असते आणि यापुढेही ती त्याच पद्धतीने खूप उत्तम आणि चांगल्या पद्धतीने चालू राहील। मला वाटतं ठाणे महानगरपालिकेच्या इथूनच खरं तर ही धाव चालू होते आणि कळवा येऊन पुन्हा ठाणे महानगरपालिकेच्या इथेच संपतो। किती प्रमाणात रजिस्ट्रेशन वगैरे रजिस्ट्रेशनचं प्रमाण चालू आहे, बऱ्यापैकी रजिस्ट्रेशन झालेले आहे। अजून महिना बाकी आहे आपल्याला। मला वाटतं 25 ऑगस्ट पर्यंत लास्ट कालावधी आहे आणि फॉर्म मोठ्या प्रमाणात भरले जात आहेत। 21 किलोमीटर ही सगळ्यात मोठी किलोमीटरची ही आहे। त्याच्यानंतर वृद्धांसाठी सुद्धा 1 किलोमीटर पर्यंत धावण्याची हे आहे स्पर्धा आहे। लोकांना काय आवडतं? स्पर्धकांना काय आव्हान करा? त्यांना हेच आवाहन करेल की ठाणे शहरामध्ये अनेक प्रकारच्या भारतीय संस्कृती खरं तर जपण्याचा हा एक माध्यम आहे आणि ठाणे महानगरपालिकेने तो जपलेला आहे। ऐसी ही ताज़ा खबरों के लिए जुड़े रहिए SY लाइव न्यूज के साथ।